तुम्हाला माहिती का कोकणातल्या या बीचवर असं एक जहाज आहे जे की समुद्रात आल्या वादळामध्ये दिशा भरकटलं होतं. तर नमस्कार मंडळी, मी गौरव आणि स्वागत आहे तुमचं काय नाही रे कोकणात या सिरीजच्या. आरेवारी बीच बघितला आणि मग आम्ही आलो गणपतीपुळेला. त्या दिवशी रविवार होता त्यामुळे असं वाटत होतं की लईच गर्दी असेल, पण नशिबाने काहीच गर्दी नव्हती म्हणून दर्शन पण एकदम भारी झालं. संध्याकाळी सनसेट आणि मेन म्हणजे ते जहाज पाहायला अर्धा तास गाडी चालून आम्ही आलो रत्नागिरीच्या मीरा बीचवर. किनाऱ्यावरचं ते जहाज पाहता क्षणी ना मनात खूप सारे प्रश्न उठतात, जसं की काय झालं असेल या जहाजासोबत, याच्यावरची माणसं कुठे गेली, त्यांच्यासोबत काय झालं असेल आणि अजून बरंच काय काय. 2020 मध्ये अरबी समुद्रात जे निसर्ग चक्रीवादळ निर्माण झालं होतं ना, तेव्हाच बसरा स्टार नावाचं हे जहाज दबावून आलं होतं. बाकी काय नाही, पण ही जागा ना फोटोग्राफीसाठी एकदम भारी स्पॉट झालाय. त्यातून इथून सनसेट पण खूप कमाल दिसतो. रात्री सीएनजी भरायला पंपावर गेलो तर तिथे भली मोठी लाईन होती. जवळपास तासभराने आमचा नंबर लागला. सीएनजी भरून आम्ही आलो रत्नागिरीकरांच्या डॉमिनोज गाठलं आणि त्यात पण त्या डॉमिनोज वाल्यांचा टाइम आउट झाला होता त्यामुळे त्यांनी आतमध्ये बसून नाही दिलं. मग काय रस्ते